नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम अँड व्लॉग या माझ्या चॅनेलमध्ये. तर तुम्ही तरच व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलंच असेल, तर मी आज तुम्हाला नाश्त्यासाठी एक छान असा उत्तम पर्याय सांगणार आहे. तर सकाळच्या नाश्त्यासाठी असो किंवा मग टिफिनसाठी नक्की ही ड्रायफ्रूट पोळी करून पहा. तर इथे 3 चमचे मी तीळ घेतलेला आहे व इथे ड्रायफ्रूट घेतलेला आहे. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. विलायची पावडर अर्धा चमचा घेतलेला आहे व मूठभर इथे मी शेंगदाणे घेतलेला आहे. हे सर्व आधी बारीक करून घ्यायचं, म्हणजे नंतरनी गूळ टाकल्यानंतर सर्व एकसारखं असं बारीक होईल. तर सर्व मिक्स करून घ्यायचं व त्यामध्ये अर्धी वाटी आहे तर गूळ टाकलेला आहे. तुमच्या आवडीनुसार इथे गूळ तुम्ही कमी जास्त करू शकता, पण गुळामुळे खूप छान अशी चव येते व कडकही आपल्या पोळ्या होत नाहीत. पण पोळ्या खाताना गरमागरमच खाव्या, म्हणजे खूप छान अशा चवीला लागतात. तर पाहू शकता आपण हे सारण करून ठेवलेलं आहे. हे सारण करून आपण केव्हाही पोळी तयार करू शकतो, खूप छान लागते. तर आपण जसं उंडा भरतो पुरणासाठी, तर तसाच उंडा करायचा आहे. तर सारण आहे तर ते सर्व यामध्ये भरून आपण पुरण भरतो त्या पद्धतीने सर्व पॅक करून घ्यायचं. व्यवस्थित असं सर्व पॅक करून घ्यायचं. चवीला खूप छान अशी लागते. तर नुसतीच छान चपाती खाण्यापेक्षा हा हेल्दी चपाती नक्की खावं. पिठामध्ये मिक्स करून अशा प्रकारे पसरून घ्यायचं, म्हणजे पोळी करताना आपली पोळी फुटत नाही. एकसारखंच आपली पोळी लाटली जाते व छान एकसारखं सर्वीकडे जाते. तर गोल लाटून घ्यायची, खूप जाडही नाही व खूप पातळही करायची नाही, मध्यम साईजमध्ये ठेवून लाटून घ्यायची. तर अगदी छान अशी होती चवीला. तर तुम्ही नक्की ही ड्रायफ्रूट पोळी ट्राय करा. तरी ते तेल सोडलेलं आहे तव्यावरती व छान अशा दोन्हीकडून खमंग अशी भाजून घ्यायची. इथे मी तूप लावलेलं आहे, खूप सारं असं तूप, कारण मुलांना द्यायचं होतं व आमच्यासाठी आज नाश्त्याला हेच बनवलेलं होतं. तर सकाळच्या काही गडबडीत हे सारण करून ठेवलं व अशा प्रकारे तुम्ही ड्रायफ्रूट पोळी करू शकता. छान चपाती खाण्यापेक्षा अशा प्रकारे हा एक हेल्दी ऑप्शन आहे, तर नक्की करून पहा. तर हे दोघे आता स्कूलला चाललेले होते, तर त्यांना देवाच्या पाया पडायला लावलेलं होतं. तर त्यांचं खूप पाया तर पडतात, पण खूप मस्तीने पडतात. तर त्यानंतर त्या दोघांना सोडून आल्यानंतर देवपूजा करायला घेतली होती, कारण आज शुक्रवार होता. तर सर्व देव छान असे क्लीन करून मंदिरही मला पुसून घ्यायचं होतं, तर तेच मी देवपूजा करून घेते. हे दोघे गेले म्हणजे निवांत देवपूजा करता येते. व मंगल कलशही धुवून घेतला व पुन्हा भरून घेतलेला होता. छान असं स्वस्तिक काढून घेतला व भरून घेतला. तर नारळ पाहू शकता किती छान असा उगवलेला आहे. अगदी महिनाभरातच माझा हा नारळ आहे, तर तो उगवून आलेला होता खूप छान. व कापूर व लवंग पूर्ण घरामध्ये फिरवून घेतली. तर शुक्रवारी मी दोन्ही टाईम कापूर व लवंग फिरवते. खूप पॉझिटिव्ह असं घरामध्ये वातावरण होतं व पूजा केल्यानंतर एक मंदिर खूप छान असं दिसतं. तर गावाला गेल्यामुळे फुले काही नव्हती, तरी आज उंबरठा पूजनही करायचं होतं. तर पूर्ण कापडाने दार आहे तर ते स्वच्छ असे क्लीन करून घेतले व जे उंबरठावरचं हळद आहे तर ते मी अशा प्रकारे एका भांड्यामध्ये घेऊनच सर्व पुसून काढते व हे पाणी फेकून न देता मी वर टेरेसला जी झाडे लावली आहेत त्यामध्ये नेऊन टाकते. झाडे खूप छान असे येतात. तर इथे दारावरती शुभलाभ काढून घेतलं व स्वस्तिक व ओमही काढून घेतलेलं होतं. नक्की तुम्हीही काढा, खूप छान व पॉझिटिव्ह असं वाटतं. तर सर्व उंबरठा पूजन करून घेतल्यानंतर अशा प्रकारे मी धूप लावते. हे धूप मी मिशोवर मागवलेलं होतं. खूप छान अशी क्वालिटी आहे व दारापुढे लावायलाही व्यवस्थित अशा येतात. तर छान स्वस्तिक काढून घेतलं. तर हळदीच्या लेपनावरती कुंकवाने स्वस्तिक काढल्यानंतर खूप छान असं दिसतं. तर मी ते काढून घेतलेलं होतं व रांगोळीही काढून घेणार होते, कारण आज शुक्रवार होता. तर जरा थोडंसं जास्तच रांगोळी वगैरे काढल्यानंतर खूप छान असं वाटतं, कारण रोज तरी आपल्याला काही घाई गडबडीत जमत नाही आणि काढली तरी हे दोघे काही जास्त रांगोळी ठेवतच नाही. तर संध्याकाळी तर त्यांनी पुसून टाकलेली होती. तर इथे हे साचे मागवलेले होते, तर खूप छान अशी त्याने रांगोळी येत होती. तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारे साचे घेऊ शकता. नाजूक छान डिझाईन आलेली होती. जे उंबरठ्यावरचं पुसलेले हळदीचं पाणी आहे तर ते वरती टेरेसला घालण्यासाठी गेलेले होते. झाडे खूप छान आता ग्रो होतात पावसाळ्यामुळे. तर इथे मी मेथीही लावलेली होती व या ज्या केळाच्या साल्या आहेत तर त्या मी अशा प्रकारे झाडांमध्ये आणून टाकते. झाडांना खूप छान असं पोषण मिळतं. तर रेन लिली पहा किती छान अशी आलेली आहे व गुलछडी खूप छान अशी ग्रो होत आहे. तर नक्कीच तिला लवकरच फुलं येतात. तुमच्याबरोबर ते शेअर करेल. तर मेथी छान अशी ग्रो होत आहे. तर
अशीच मेथी एवढी उंची झाल्यावरती खाल्ली तर चालेल की नाही मला नक्की कमेंट करून सांगा. व आळूचे गंडे आणलेले होते तर तेच लावत होते. तर आता इथे टोमॅटोच्या रोपाला मी पाणी घालते म्हणजे टोमॅटोचे रोप खूप छान असं होईल. गवतीचाही छान असा फुटलेला आहे व सर्व झाडे म्हणायला गेलं तर खूप छान अशी ग्रो होतात. तर आता नक्कीच तुम्हालाही जर आवडत असेल तर पावसाळ्यामध्ये झाडे लावा, खूप छान अशी झाडे वाढतात. तर इथे मी अननसाचंही झाड लावलेलं आहे, खूप छान असं तर ते वाढत आहे. तर इथे दुपारी मी अहोंच्या कपड्यांना इस्त्री करून ठेवलेले होते. तर सर्व कपडे आहेत तर ते व्यवस्थित असे ठेवलेले होते. हा टॉप डीमार्टमधून आणलेला होता, खूप छान अशी क्वालिटी मिळालेली होती. तर सर्व कपडे आहेत तर ते व्यवस्थित असे लावून घेतले. किती आपण आवरलं तरी कपाट सारखं असंच होतं. तर जे जास्त लागत नाही ते आवरून ठेवले व संध्याकाळी इव्हिनिंगच्या टायमिंगला आज भाजी करायची होती. तर इथं मिक्स भाजी आहे, आंबट चुका, शापू आणि पालक या 3 भाज्या मिळून खूप छान अशी चविष्ट भाजी होती. तर अहोंला व मला खूप आवडते तर ते केलेले होते व धुताना अशा प्रकारे 2 पाण्यामध्ये आता धुवून घ्यायची पावसाळ्यामुळे. तर इव्हिनिंगला दिवाबत्ती करून घेतली. दिवाबत्ती केली म्हणजे आपले काम बाकीचं सर्व आवरायला खूप छान असं वाटतं. तर इथे संध्याकाळी उद्याला डब्यासाठी मी इथे आळूच्या वड्या आहेत तर त्या उकळून ठेवते म्हणजे सकाळी घाई गडबड होत नाही. व आत्ताही थोडेसं खाण्यासाठी आम्ही तळणार आहे. तर कशी छान अशी वडी झालेली आहे. तर अहो ते परतत होते, त्यांना असं मध्ये मध्ये करायला व थोडंसं मदतही होते तर ते करत होते. छान अशा वड्या खमंग परतल्या, आम्हाला अशाच आवडतात. तर गरमागरम पालकची भाजी आणि अळू वडी असा बेत होता. जेवण आवरल्यानंतर सर्व किचन ओटा चकाचक कसा केला व टेरेसला टाक्या भरण्यासाठी गेलो होतो. तर तिथे पुन्हा एक झाड लावायचं होतं तर तेच मी लावत होते व खाली आल्यानंतर उद्या पिण्यासाठी ते तांब्याच्या कळशीमध्ये पाणी भरते. ब्लॉग आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.